मरतं, म्हणजे मृत्यू हा अटळ आहे. पण देशासाठी मरायला वाघाचं काळीज लागतं. पण देशासाठी मरायला वाघाचं काळीज लागतं. मी, माझा, आम्ही, आमचे यात कोणीही रमतं. मी, माझा, आम्ही, आमचे यात कोणीही रमतं. पण देश माझा आणि मी देशाचा म्हणायला वाघाचं काळीज लागतं. स्वतःच्या एकरभर तुकड्यात कोणीही राबतं. स्वतःच्या एकरभर तुकड्यात कोणी पण राबतं. पण देशाच्या इंच इंच भूमीवरून प्राण ओवाळून टाकायला वाघाचं काळीज लागतं. आवडीनं गिर्यारोहण कोणीही करतं. आवडीनं गिर्यारोहण कोणीही करतं. पण खडाखडातून शत्रूला भिडायला वाघाचं काळीज लागतं. चालताना ठेस लागणारच. चालताना ठेस लागली तरी कोणी अडकतं. पण 15 गोळ्या झेलून आपलीच कातडे आपल्या हाताने हात घालून शत्रूचा भिडायला वाघाचं काळीज लागतं. नशिबाचा फेरा राशीची चक्रे यात कोणी अडकतं. नशिबाचा फेरा राशीचे चक्रे यात कोणीही अडकतं. पण वीर, महावीर, परमवीर चक्र मिळायला वाघाचं काळीज लागतं. आलेला प्रत्येक जण जाणार हे जीवनाचं अंतिम कटू सत्य. आलेला प्रत्येक जण जाणार हे जीवनाचं अंतिम कटू सत्य. पण असं असताना सुद्धा तिरंग्यात लपेटून जायला वाघाचं काळीज लागतं. होय मित्रांनो, असं वाघाचं काळीज घेऊन जन्माला आले आमचे भारतीय सैनिक. सैनिक म्हणजे काय? सैनिक म्हणजे नुसतं एक नाव नाही आहे. सैनिक ही वृत्ती आहे. सैनिक म्हणजे धैर्य, सैनिक म्हणजे शौर्य, सैनिक म्हणजे त्याग, सैनिक म्हणजे या देशाचा श्वास आणि सैनिक म्हणजे समर्पण. या सर्वांची कोणी ग्वाही देणारी आणि त्याला अर्थातच कोणी खरं करून दाखवणार असेल, या शब्दाला न्याय देणारं कोणी असेल तर आमचे ते भारतीय सैनिक. विद्यार्थी मित्रांनो, ऑपरेशन झालेलं आहे याची तरी तुम्हाला माहित आहे काय? किती जवान देशामध्ये मारले गेले, काय झालं आपल्या भारत देशामध्ये? आपण इथे सुखरूप बसलाय कोणामुळे? फक्त ना फक्त त्या महान अशा भारतीय सैनिकांमुळे आपण इथे स्वस्थ बसून राहिलेला आहे, आनंदात बसून राहिलेला आहे. अरे ते तर आपलं कोणीच नाही आहे, पण त्यांना मात्र ही जनता आपली मानलेली आहे. आपल्यासाठी ते रोज आपला देत आहे. मग आपण त्यांच्यासाठी काय केलं पाहिजे? कमीत कमी त्या दिवसाला त्यांची आठवण करणं आपलं कर्तव्य नव्हे का? निश्चित आपलं कर्तव्य आहे, याचं आपण भान ठेवलं पाहिजे. काय घडलं होतं या दिवशी? कारगिल. कारगिल म्हणजे अर्थात जम्मू आणि काश्मीर या प्रदेशातला एक जिल्हा कारगिल. या कारगिल जिल्ह्यामध्ये अर्थातच हे लडाख मध्ये येतं. जिल्हा कारगिल हा लडाख मध्ये येतो आणि अर्थातच लडाख म्हटलं की त्या ठिकाणी पाकिस्तान भारताची काय आहे? बॉर्डर आहे. आणि काय होतं की 6 महिने जवळपास अतिशय थंडी, रक्त गोठवणारी थंडी असते. -60 पर्यंत त्या ठिकाणचं टेम्परेचर जातं. मग अशा वेळेस भारतीय लष्कराची ठाणी जी वर आहे, मग ते चोलोलिंग असो, टायगर हिल असो, मिश्रपेट असो किंवा अजून तुमचं बटालियन असो, या ठिकाणावरून आपलं भारतीय सैन्य खाली आणल्या जातो. थंडी असल्यामुळे आपल्या छावण्या ज्या आहेत त्या सोडून दिल्या जातात आणि त्यांना खाली आणलं जातं. आणि नेमका तोच फायदा शत्रूंनी घेतला. तो महिना होता अर्थातच 2 मे. या 2 मेला अर्थातच एक ताक्षी नावक मेंढपाळ आपल्या भारतीय सैन्याला सांगत आलं. त्या ताक्षी मेंढपाळाने बघितलं की आपली वरची ठाणी जी आहे ती ठाणी शत्रूंनी काबीज केलेली आहे. पाकिस्तान सैन्याने काय केले आहे? काबीज केलेली आहे. मग अर्थातच हा निरोप गेल्यानंतर आपले लष्कर कामाला लागले. त्या छावण्यांवरती पाकिस्तानी कब्जा मिळवलेला होता आणि जसाही निरोप मिळाला तसं काही जवान आणि आपले त्या ठिकाणचे सौरभ कालिया, या ठिकाणी सौरभ कालिया, मेजर सौरभ कालिया हे आहे. फक्त वय पाहिलं तर 22 वर्ष. विद्यार्थ्यांना तुमच्यापेक्षा फार मोठे नाही. वय किती? 22 वर्ष. हे सौरभ कालिया त्या रेजिमेंटचे अर्थातच प्रमुख होते ते, आणि त्यांच्यासोबत 5 जवान गेले. त्या गेल्यानंतर अर्थात ज्यावेळेस त्यांनी टहाळणी केली त्यांच्या लक्षात आलं की आपलं काबीज केलेलं आहे. त्यावेळेस शत्रूंनी त्यांच्यावर आधीच शत्रू तयार होता, सुरुंग पेटून होते. लष्कर आणि अर्थातच त्या शत्रू शस्त्रास्त्रांनी काय होता? सज्ज होता. जसंही माहीत झालं तसंच कालियाला पकडण्यात आलं. मेजर कालियाला पकडण्यात आलं. त्यांच्यासोबतच्या 5 जवानांना देखील पकडण्यात आलं आणि त्यांना त्या ठिकाणी मृत्यू देण्यात आला. आता मृत्यू काही सहजासहजी असा म्हणजे चांगल्या प्रकारे देण्यात आला नाही, कारण शत्रू होते. यांना छिन्न विछिन्न करून यांचे मृतदेह खाली पाठवण्यात आले. यानंतर
त्या 2 मे नंतर 5 मे पासून आपल्या भारतीय जवानांनी अर्थातच त्या ठिकाणी आपली जी ठाणे त्यांनी ताब्यात घेतली होती ती ठाणे आपल्या ताब्यात घेण्यासाठी अर्थातच लढाईला सुरुवात झाली. आधी शत्रू सज्ज होता. मोठमोठाली सरळ कोट अशी पहाडं चढून जाणं, सोबत सामान होतं. एवढं सगळं घेऊन जाताना अर्थातच फार सोपा हा म्हणजे प्रवास नव्हता. तरी आमचे भारतीय सैन्य घाबरलं नाही. आमच्या भारतीय सैन्यामध्ये 101 महावीर असे त्या ठिकाणी होते. त्या ठिकाणी आपल्याला माहिती आहे विद्यार्थ्यांना 527 जवान शहीद झाले. त्यामध्ये आपण पाहिलं समजा तर विक्रम बत्रा, तुम्ही टेलिफिल्म बघितली असेल मागच्या वर्षी, म्हटलं होतं मी बघून घ्या, नसेल बघितली तर यावर्षी बघा. विक्रम बत्रा, कॅप्टन विक्रम बत्रा यांच्यावर फिल्म आहे. हे पण शहीद झाले त्याच्यामध्ये. त्यानंतर आपण पाहिलं तर परमवीर चक्र मिळवणारे अर्थात मनोज पांडे. त्यानंतर आपण पाहिलं समजा तर सौरभ कालिया, त्यानंतर विजयंत थापर आणि ग्रेनेडियर संजय कुमार आणि रायफलमॅन यादव सिंग, योगेंद्र सिंग यादव असे महान लोक त्या ठिकाणी होते. बेटा यांचे तुम्ही घोषवाक्य बघाल ना तर आपल्याला आपल्यावर थोडीशी लाज वाटते की एवढ्या जवानांमध्ये एवढे लहान लहान, कोणी 19 वर्षाचे, कोणी 22 वर्षाचे, कोणी 24 वर्षाचे, त्याच्या पलीकडे एकही नव्हता. आमच्या वेळा असा कोणीही व्यक्ती त्या ठिकाणी नव्हता. आणि एवढी अर्थात ज्या वयामध्ये आम्ही काय खेळतो, गंमत पबजीवर युद्ध खेळतो आम्ही. त्यावेळेस हे जवान अर्थात आपल्या भारत भूमीवर रक्त सांडवतात. तुम्ही गंमत हातावर कुठे गेलं की लिहिता, गंमत कुठे पाहायला गेला एखादी वास्तू तर त्याच्यावर आपलं नाव लिहिता, आपल्या मैत्रिणीचं नाव बोलताय. अरे या वयातल्या या शत्रूंनी या वयातल्या सैन्यानी आपल्या रायफलवर शत्रूचं नाव लिहिलं होतं. कोणाचं नाव? शत्रूचं नाव लिहिलं होतं. कुठून हे धाडस, कुठून ही हिम्मत? त्यासाठी लागतं देशावर प्रेम. हे देशप्रेम हा फक्त शब्द नाही आहे बेटा, ही वृत्ती आहे. सैनिक ही काय आहे? वृत्ती आहे. ती आपल्या कणाकणात रक्तात भिनली पाहिजे. यांचे घोषवाक्य पाहिले आपण तर आपल्याला वाटेल एवढं महान काय. जेव्हा या सौरभ कालियाला पकडण्यात आलं त्यावेळेस त्यांनी निरोप दिला, छोडो मत उनको, म्हणजे त्यांना मारल्याशिवाय राहू नका. एका जणाने विक्रम बत्राच्या आईने फार सुंदर बोललेलं आहे. विक्रम बत्राला जेव्हा शहीद झाले विक्रम बत्रा त्यावेळेस त्यांच्या आईने उद्गार काढले, अरे जिस देश पे मैंने अपना बच्चा कुर्बान किया है, जिस देश पे मैंने अपना बच्चा कुर्बान किया है, उस देश पे थोड़ा सा तो प्यार करो, उस देश से थोड़ा सा तो प्यार करो. विचारा आपल्याला त्या मातेने आपला मुलगा दिला. ज्यावेळेस एक सैनिक जातो घरातून त्यावेळेस फक्त तो एकटा जात नाही, ते पूर्ण परिवार त्या ठिकाणी उद्ध्वस्त होतो. एका पत्नीचा अर्थात सौभाग्य जात असते, एका आईवडिलांची म्हातारपणची काठी जात असते, एका मुलाचा हक्काचा छत्र गेलेलं असतं, ज्याने हट्ट कोणाकडे करावे. एका बहिणीचा राखीचा हात गेलेला असतो, म्हणजे एका सोबत पूर्ण घर नष्ट होत असते. मग आपण काय करावं? मग याच्यामध्ये आपल्याला बॉर्डरवर जाऊनच आपण काहीतरी केलं पाहिजे जरुरी नाही. प्रत्येकाने बॉर्डरवर जाऊन लढलं पाहिजे असं काही नाहीये. मला जे कार्य दिलेलं आहे मी ते बिलकुल कुठल्याही प्रकारचा स्वार्थ न बघता प्रामाणिकपणे कार्य कर. कोणतंही कार्य असो बेटा, तुमचं कार्य आहे अभ्यास करणे, आमचं कार्य आहे शिकवणे आहे. असे सगळ्यांना जे जे कार्य दिलेले आहे ते प्रत्येकाने आपापलं कार्य समजा मनाने केलं, इमानदारीने केलं तर ही देशसेवाच आहे. लक्षात ठेवा, देशसेवा म्हणजे प्रत्येकाने रायफल घेऊन शत्रूवर अर्थात हल्ला करणे नव्हे. माझं काम मी करते. बघा देशात इकडे तिकडे काय होते, या सैनिकांना आपण काय रिस्पेक्ट देतो आहे ज्या देशाचं काम आहे. अरे भ्रष्टाचार कुठे आणि किती करावा? अरे भ्रष्टाचार करताना माणूस हाही पण विचार करत नाही की जो देशासाठी माझा जीव देत आहे, बलिदान देत आहे, शहीद होत आहे, त्याच्या शहीद पेट्या आणण्यासाठी भ्रष्टाचार, त्या शहीद पेट्या खरेदी केल्या त्याच्यातही भ्रष्टाचार करावा. अजून काय सांगण्यासारखं आहे? याच्या इतकी लाचारी मला वाटत नाही अजून कोणती असेल म्हणून. प्रत्येकाने आपलं काम शौर्याने करावं. या अर्थातच आपला भारतीय सैनिक अशा तेलोलिंग सारख्या आणि टायगर हिल सारखे पहाड चढले. एकेकाने प्रत्येकाने त्यामध्ये दिला आपला अर्थातच शहीद विक्रम बत्रा आणि थापर नावाचे आहे विजयंत थापर. विजयंत थापरचे अर्थात कोटेशन्स त्या ठिकाणी लिहिलेले आहे. काय लिहिलं त्यांनी लिहिलेलं आहे,
आऊंगा जरूर याद रखना, अर्थात युद्धाला जाताना बोलते, या तो तिरंगा लहरा कर आऊंगा, या तो तिरंगा लहरा कर आऊंगा, नहीं तो तिरंगे में लपेट कर आऊंगा, लेकिन आऊंगा जरूर. बघा काय आत्मविश्वास, किती आत्मविश्वास होता, किती देशप्रेम होतं, देशावर निष्ठा किती होती. मरण समोर दिसत असताना सुद्धा घाबरलं नाही. हे असताना आपण पाहतोय की यांची उद्गार खरोखर वाचण्यासारखे, ऐकण्यासारखे. एक जण यामधला महान व्यक्ती लिहितो आहे, आपल्या होणाऱ्या 3 महिन्यानंतर जे बाळ माझ्या घरात जन्मायला येणार त्या बाळासाठी आधीच पत्र लिहिलं आहे. काय लिहिलं त्या बाळासाठी संदेश. एखादा जवान, एखादा आपल्यासारखा सामान्य व्यक्ती असता तर आपल्या घरच्यांना म्हटलं असतं, मी तर गेलो पण आता तुम्ही माझ्या पोरांना जपा, पुन्हा काही सैन्यात पाठवू नका. त्या महान व्यक्तीने लिहिलं, मला समजा मुलगा झाला तर त्यालाही माझ्यासारखा सैनिक बनावं, हीच माझी अंतिम इच्छा आहे. एका जवानाने, अर्थात तुमचा सैनिकी बाणा देणारी पाठी त्या कारगिलला जाताना लागते त्याच्यावर लिहिलंय, मला फक्त खंत एकाच गोष्टीची आहे, मला दुःख फक्त एकाच गोष्टीचं आहे की या देशावर प्राण ओवाळून टाकण्यासाठी फक्त एकच आयुष्य माझ्याकडे आहे. मला समजा असं खूप आयुष्य आपला पुनर्जन्म झाला, अजून काय झालं तर मला फक्त एकच संधी मिळावी आणि ते म्हणजे देश सेवा. कुठून येत असेल रे एवढी हिंमत? आपण काय केलं पाहिजे, आपण काय नाही केलं पाहिजे यातच तर आपलं सगळं भवितव्य असते. एक जण लिहितो, आपल्या आई वडिलांना लिहितो, आई बाबा मरण अटळ आहे, आई बाबा काळजी करू नका, माझी मरण अटळ आहे, मला आहे सर्वांनाच मरण आहे, माझ्या मरणाची काळजी करू नका. मरण तर येणारच आहे, पण तुम्ही स्वतःला अर्थात नशीबवान समजा, कारण तुमच्या अर्थात पोटी एक सैनिक जन्माला आलेला. माझ्या मुलाला देखील हेच संस्कार द्याल की माझ्यासारखं सैनिक त्याला बनवा, सैनिकी वृत्ती त्याला अर्थात शिकवा, एवढंच माझी इच्छा आहे. हा प्रकारे अर्थात या प्रत्येकाने काही ना काही आपलं देशाला मनोगत व्यक्त केलं आहे. आणि ते देशाला मनोगत व्यक्त करताना म्हणजे अर्थात निरोप देताना ते तर बिचारे वाचले नाही. यामध्ये फक्त संजय कुमार ग्रेनेडियर आणि दुसरे रायफल्समॅन योगेंद्र सिंह यादव हे दोघच जण वाचले. जेव्हा या मनोज कुमारला गोळ्या लागल्या होत्या त्यांनी 4 अड्ड्यांवर तुटून पडले आणि 4ही पण अड्डे नेस्तनाबूत करून टाकले. इतक्या गोळ्या अंगात लागल्या होत्या तरी घाबरले नाही, मागे परतले नाही, आपल्या जवानांना सारखी प्रेरणा देऊन राहिले. एका जणाला गोळ्या लागल्यानंतर हाताला गोळ्या लागून होत्या, पायाला गोळ्या लागून होत्या, शरीरात गोळ्या लागून होत्या. आपलीच कातडी आपल्या हातानं आतमध्ये घुसवली रे. घाबरला नाही पळून न्यायला, आपलीच कातडी आपल्या हातानं शरीरामध्ये घुसवली आणि पुन्हा शत्रूवर तुटून पडला आणि 4 पाकिस्तानी सैनिकांना ठार केले. योगेंद्र सिंह यादव आणि या ठिकाणी संजय कुमार यांचा हात लोळा पडला होता. 15 गोळ्या छातीत लागल्या होत्या. किती लागल्या होत्या? 15 गोळ्या छातीत लागल्या होत्या. तरीही शत्रूवर तुटून पडले आणि आमच्या तोललिंगच्या अर्थात सुळक्यावर कारगिलच्या या भागामध्ये झेंडा फडकवून आमचे जवान परत आले आणि म्हणून तो साजरा दिन केला जातो. अक्षरशः पाहता समजा तर यांच्या सगळ्यांचं हा विजय दिन, हा विजय स्तंभ तेलोलिंगच्या पायथ्याशी आहे. कुठे आहे? तेलोलिंगच्या पायथ्याची विजय स्मारक बांधले 527 लोकांचं. हे तर महान कार्य आहेच बेटा, पण यांच्या सोबत जे जवान गेलेले होते जखमी गंभीर झालेले, कोणाचा पाय गेलाय, कोणाचा हात गेला, कोणाची दृष्टी गेलेली आहे, ते पण 1300 जवान होते. ते 1300 जवान जिवंत आहे पण मात्र मृत्यूच्या जबड्यात सापडलेले. त्यांना मृत्यूने फार जवळून म्हणजे त्यांनी मृत्यूला पाहिलेला आहे तरी डगमगले नाही. अजून आम्ही आमच्या देशासाठी काय करू शकतो याचा विचार करा. म्हणून असे दिवस आपण आठवणीत ठेवायला पाहिजे. आज पाऊस असल्यामुळे सरांनी म्हटलं की आपण कमी याच्यात घेऊ, बरोबर आहे. मी पण म्हटलं सर कार्यक्रम तर घ्यायचाच आहे आपल्याला, पण आपण थोडक्यात घेऊया. पण आपल्या पोरांना जिथपर्यंत संदेश देता येईल या देशावर प्रेम करण्याचा तिथपर्यंत आपण प्रयत्न केला पाहिजे. आम्ही या देशाचे काय आहोत? ऋणी आहोत. आमचं ऋण आम्ही फेडलं पाहिजे. कोणत्या तरी प्रकारे फेडा. विद्यार्थ्यांना आपल्या जबाबदारीला समजून घ्या. आपलं वागताना बोलताना थोडंसं तरी भान ठेवत